आणि सोलापूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। सोलापूरमध्ये जिवंत कारतुसांचा भीषण स्फोट झालाय। सोलापुरातील जुनी मिल कंपाऊंड परिसरातील ही घटना आहे। कारमध्ये कारतुस ठेवताना हा स्फोट झाल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झालंय। सोलापुरातील ही धक्कादायक बातमी आहे। सोलापूरमध्ये जिवंत कारतुसांचा भीषण स्फोट झालाय। सोलापूर शहरातल्या जुनी मिल कंपाऊंड परिसरात ही घटना घडलेली आहे आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। कारमध्ये कारतुस ठेवताना हा स्फोट झाल्याचं सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेला आहे। यामध्ये आपण पाहतोय की जिवंत कारतुसांचा हा भीषण स्फोट झालाय। त्याचवेळी एक बस देखील तिथून जात होती, मात्र चालकानं प्रसंगावधान राखलं आणि वेळीच ब्रेक मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। सौरभ वाघमारे आपल्या सोबत आहेत। सौरभ, नेमकी किती वाजता ही घटना घडली आहे आणि या संदर्भात काय कारवाई आता केली जाते आहे? सागर, सदर घटनेचा जर तपशील द्यायचा झाला तर दुपारच्या सुमारास जी आहे ती ही घटना घडलेली आहे की जी एअरगन मध्ये जे गंधक वापरलं जातंय, ज्या गंधकाचा जो आहे तो स्फोट झालेला आहे। कार गाडीमध्ये ते गंधक ठेवत असताना जो आहे ती गंधकाची पिशवी खाली त्या केदारनाथ कचरे या व्यक्तीच्या पायावरती पडली गंधकाची पिशवी आणि त्याच ठिकाणी जो आहे तो स्फोट झालेला आहे। सीसीटीव्हीचे दृश्य जे आहेत ते आता आपल्या हाती लागलेले आहेत आणि या स्फोटात जे आहे त्या सदर व्यक्तीचा पाय जो आहे तो दोन्ही पाय जे आहेत ते गंभीर जखमी देखील झाल्याचं दिसून येतं। सोलापूरचं तापमान हे दिवसेंदिवस जे आहे ते वाढत आहे आणि या वाढत्या तापमानामध्ये हा जो आहे तो स्फोट झालेला आहे। एअरगन मध्ये प्राथमिक मला जी माहिती मिळाली, एअरगन मध्ये ज्या पद्धतीचं गंधक वापरलं जातं, ज्या त्याच्या गोळ्या किंवा छर्या तयार करण्यासाठी जे गंधक वापरलं जातं त्या गंधकाचा हा स्फोट झालेला आहे। सागर, नक्की सौरभ, इथं एक सीसीटीव्ही मध्ये जर आपण पाहिलं तर एक बस नेमकी ज्यावेळी स्फोट झाला त्याच वेळी एक बस देखील तिथे थांबलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे त्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर कोणी या घटनेमध्ये जखमी झालंय का? नाही, सदर व्यक्ती व्यतिरिक्त इतरत्र कोण जखमी झाले नाही। सदर व्यक्ती जो आहे तो प्रचंड जखमी झालेला, गंभीर जखमी झालेला आणि त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जे आहे ते दाखल केलेलं आहे। सागर, सौरभ, या स्फोटाच्या दरम्यान एक मोठा आवाज देखील आपल्याला या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकायला मिळतोय। त्यामुळे ही घटना किती गंभीर आहे हे प्रशासनानं देखील लक्षात घेणं गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरमध्ये गंधकांचा भीषण स्फोट झालेला आहे। छऱ्याच्या बंदुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गंधकामुळे हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। सोलापूरमधील जुनी मिल कंपाऊंड परिसरामध्ये एका कारचा भीषण स्फोट झालाय। स्फोटामध्ये केदारनाथ कचरे ही व्यक्ती गंभीररित्या जखमी झालेली आहे। जुनी मिल कंपाऊंड परिसरामध्ये झालेल्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाहेर घडलेल्या या घटनेमुळे सर्वात मोठी खळबळ माजलेली होती। गाडीजवळ असणाऱ्या सहारा गन हाऊस या शहराच्या बंदुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या गंधकामुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। एअरगनमध्ये वापरली जाणारा हा गंधक चारचाकी वाहनांमध्ये ठेवताना बॉक्स पायावरती पडल्यामुळे स्फोट झाल्याची माहिती आहे। सौरभ वाघमारे या घटनेची माहिती देत आहेत। सौरभ, नेमकं काय घडलं? तृप्ती, सोलापूरचं तापमान जे आहे ते मागील काही दिवसापासून जे आहे ते प्रचंड वाढलेले दिसतंय ना। अशातच जे आहे की एअरगन बनवणारी जी बाब आहे की गंधक राहतंय की आणखीन त्यातला कॉन्सन्ट्रेटेड सल्फर नावाचा जो घटक आहे, अर्थात गंधक नावाचा जो घटक आहे, त्या गंधकाची पिशवी जी आहे तो कचरे नावाचा व्यक्ती ज्या दुकानाचा कर्मचारी आहे तो कार गाडीमध्ये ठेवत असताना ती गंधकाची पिशवी जी आहे ती त्याच्या पायावरती पडली आणि त्याच ठिकाणी जाग्यावरती जो आहे तो स्फोट झालेला आहे। या स्फोटाची जी भीषणता आहे ती तुम्ही दृश्याच्या मार्फत पाहतच असाल की शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले जे जुनी मिल कंपाऊंड परिसर आहे या कंपाऊंड परिसरात जो आहे तो हा स्फोट झालेला आणि सदर जो व्यक्ती आहे तो प्रचंड गंभीर जखमी झालेले देखील आता समोर येते। निश्चित सौरभ, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।